नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, आरआरबी कडून म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड कडून ज्युनियर इंजिनियर पदासाठीच्या वॅकन्सीची शॉर्ट नोटीस पब्लिक झालेली आहे आणि कंप्लीट नोटिफिकेशन जे आहे ते उद्या हे येणार आहे आणि उद्यापासूनच तुमचे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप होणार आहे. तर हे शॉर्ट नोटिफिकेशन काय आपण शॉर्ट मध्येच बघणार आहोत. तर चला येऊ आपण की हे नोटिफिकेशन नेमकं किती वॅकन्सी साठी आहे आणि कधी तुमचे ऍप्लिकेशन फॉर्म वगैरे प्रोसिजर सुरू होणार आहे. ते बघा, ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन इज हे कधीची आहे 31/10/2025 ला हे ऑनलाईन ऍप्लिकेशन चालू होणार आहेत आणि क्लोजिंग डेट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन इज 30/11 म्हणजे 30 नोव्हेंबर रात्री 12 वाजता हे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म क्लोज होणार आहे. ही ओपन वाली डेट झाली, ही क्लोज वाली डेट आहे. राईट, कशाच्या वॅकन्सीज आहे तर ज्युनियर इंजिनियरच्या आणि सर्व आरआरबी साठी मिळून. राईट, म्हणजे सर्व जेवढे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड वगैरे आहे त्या सर्वांसाठी किती वॅकन्सीज आहे तर 2570 वॅकन्सीज आहेत. ऑल आरआरबीज मुंबई वगैरे सर्व. एज लिमिट किती आहे तर 18 मिनिमम आणि मॅक्झिमम 33. चांगलं एज लिमिट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मानानं. जर तसं बघितलं तर इनिशियल पे काय असतो तर बघा, पे लेवल 7 पे कमिशन नुसार लेवल 6 पेमेंट तुम्हाला आहे आणि ते आहे 35,400 इनिशियल पे आहे. बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये ऍड होतात. 60,000च्या आसपास तुमचं पेमेंट जातं. राईट, आता कंप्लीट ऍडव्हर्टाइजमेंट उद्या येणार आहे. त्या कंप्लीट ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन मी करणारच आहे. तत्पूर्वी लक्षात घ्या की याच्यामध्ये आपलं मुंबई सुद्धा आहे, आरआरबी मुंबई आहे. त्याच सोबत तुम्ही सिकंदराबादचा सुद्धा विचार करू शकता. सिकंदराबाद हे नांदेड वगैरे जे आहे ते आरआरबी सिकंदराबाद वगैरे त्या साइड मधून तुम्हाला तिथं ट्रान्सफर मिळू शकते. मुंबईमध्ये बऱ्यापैकी आपला महाराष्ट्र येतो. राईट, त्यामुळे सर्व आरआरबीच्या मिळून ज्या सीट्स असणार आहे त्या 2570 आहे. 33 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. हे जनरल कॅटेगरीसाठीचं एज आहे. SC ST साठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन राहतं. ओबीसी साठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन राहतं. त्यामुळे बऱ्यापैकी एजचं तुम्हाला रिलॅक्सेशन मिळेल. ओके, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल तिन्ही साठी आपल्या रेकॉर्डेड बॅच CBT 1 आणि CBT 2 या दोन्ही साठी आहेत. 2 वेगवेगळ्या CBT होणार आहेत. CBT 1 आणि CBT 2 यांचं पूर्ण डिटेल मधलं अनालिसिस जे आहे ते मी उद्या कंप्लीट नोटिफिकेशन आल्यानंतर घेऊनच येणार आहे. बॅच जी आहे ही रेकॉर्डेड बॅच आहे. राईट, तुम्हाला MCQ सॉल्विंग सेशन, टेस्ट सिरीज वगैरे सर्व अवेलेबल आहे. 3999 प्लस GST मध्ये ही बॅच तुम्हाला अवेलेबल होते. ही बॅच जी आहे ती मेकॅनिकलची आहे, त्यानंतर सिव्हिलची आणि त्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रिकलची. तिन्ही ब्रांचसाठी वॅकन्सीज असणार आहेत. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल साठी चांगल्या वॅकन्सीज आहेत. आता बघू मुंबईसाठी किती वॅकन्सीज येतात, कारण मुंबई ही आपली हक्काची आहे. जर तुम्ही अप्लाय नाही केलं तर बाकी लोक अप्लाय करणार. ते जॉब तसेही अक्वायर केले जाणारच आहे. त्यामुळे तुम्ही ही आलेली संधी सोडू नका. आता बऱ्याच वेगवेगळ्या ऍडव्हर्टाइजमेंट येत आहेत. सिव्हिलसाठी येत आहेत, बऱ्याच वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या, मेकॅनिकलसाठी येत आहेत, इलेक्ट्रिकलसाठीही येत आहेत. राईट, संख्या कमी जास्त असू शकते. त्यानंतर RTO MVI ची अपकमिंग ऍडव्हर्टाइजमेंट आहे. बऱ्याच टेक्निकल अपकमिंग ऍडव्हर्टाइजमेंट आहेत. त्यामुळे ही सुद्धा फॉर्म भरायची संधी सोडू नका, कारण प्रिपरेशन तर तुम्ही करणारच आहात. थोडं बहुत इकडं तिकडं प्रिपरेशन म्हणजे काही ऍडिशनल जे सब्जेक्ट आहे ते करून आपण आरआरबी सुद्धा क्लिअर करू शकतो. म्हणून न विसरता तुम्हाला फॉर्म भरायचे आहे. लास्ट डेट जी आहे ती 30 नोव्हेंबरची आहे. बाकी कंप्लीट नोटिफिकेशन मध्ये आपण बघूच कुठं किती वॅकन्सीज आहेत ते. तुर्तास मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाइज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.